HM घाटमाता न्यूज। खूप जुनी परंपरा आहे हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक म्हणून कडेगाव नंतर आपल्या खानापूरमध्ये मोठ्या प्रमाणात हा मोहरमचा उत्सव साजरा होत असतो। तर त्या निमित्तानं आज आपल्या मीटिंगचं आयोजन केलं आहे। मीटिंगसाठी मेटा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक फडतरे साहेब हजर आहेत। त्याचबरोबर आपल्या खानापूरचे पोलीस पाटील आणि प्रतिष्ठित मंडळी, पत्रकार सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहेत। दरवर्षी हा उत्सव खूप शांततेत आणि एकमेकांना सहकार्य करून, म्हणजे पोलीस खात्याला तुमचं सहकार्य असतं, आमचं पण तुम्हाला चांगलं सहकार्य लाभतं आणि आनंदात हा उत्सव दरवर्षी आपण साजरा करत असतो। या वर्षी उद्यापासून पंजेची स्थापना होणार आहे। मंगळवारी पंजे स्थापना होणार आहे। त्यानंतर शनिवारी म्हणजे 5 तारखेला कत्तलची रात्र म्हणून उत्सव साजरा केला जातो। त्या दिवशी मंडळातर्फे नाटकाचं आयोजन केलं जातं। 2 मंडळातर्फे इकडे नाटक चालतं, इकडे नाटक चालतं, बरोबर। त्यानंतर 6 तारखेला वेशीला वेशीची भेट होते आणि सोंग आणि त्यानंतर रात्री नाटक असा कार्यक्रम असतो। त्यानंतर सोमवारी म्हणजे 7 तारखेला नवसाचा दिवस आणि ताबूत विसर्जन आणि कुस्त्या असतात, बरोबर। असं एकंदरीत कार्यक्रम आहे। आणि शेवटी मग मंगळवारी 8 तारखेला 8/7/2025 ला मोहरम समाप्त होतो। त्या दिवशी जारता म्हणून झाल्यानंतर मोहरम समाप्त होतो। अशी रूपरेषा आहे सगळ्या कार्यक्रमाची तुमच्या मोहरमच्या। तर खानापूर शहराची आपण रचना बघितली तर त्या दिवशी गर्दी होण्याचा बऱ्यापैकी संभव असतो, कारण आजूबाजूचे लोक बघायला, सोंग बघायला वगैरे येत असतात, पुस्तकाच्या निमित्ताने येत असतात। तर त्यांच्या 4 व्हीलर गाड्या, 2 व्हीलर गाड्या ते कुठे पार्किंग करतात त्यांना आम्ही आमच्या पद्धतीने सांगूच। त्याचबरोबर बाहेरच्या लोकांना ठीक आहे, त्यांना आम्ही समजून सांगू। म्हणजे खानापुरातली जी लोक आहेत, तुम्ही सर्वजण, तुम्ही तुमच्या सगळ्या लोकांना सांगितलं पाहिजे बाबा रोडमध्ये पार्किंग करू नका, वाहतुकीचा अडथळा होईल अशा गोष्टी काय करू नका। म्हणजे तुम्ही लावल्या गाड्या की बाहेरची दुसऱ्या अंगात तिथंच लावणार, मग त्यांना वाटतं तिथे लावायसाठी जागा आहे गोष्ट। मग पार्किंग हे झालं अस्ताव्यस्त झाल्यामुळं मग रांगा लागणार, गर्दी होणार, मग लोकांना कार्यक्रमाचा आनंद व्यवस्थित घेता येणार नाही। त्याचबरोबर आपण मग अशी आपली चर्चा झाली की बॅरिकेड्स लावायचे, त्या तिकडून जो रोड येतो तिथे बॅरिकेड्स लावायचे, ते आपण करून घेऊ, त्याचं काय नाही। मला फक्त कधी लावायचे तुम्ही सुचवा, त्या दिवशी बॅरिकेड्स लावून गेले त्या दिवशी। त्याचबरोबर जे नाटकाचा कार्यक्रम होतात दोन्हीकडं, तर तुम्ही सांगितल्याप्रमाणे आपण तिथं मध्ये हे करू, जेणेकरून तिकडली लोक खाली दारियाच्या पुढे जाणार नाहीत आणि खालचे लोक इकडे वरती येणार नाहीत मध्ये। सोंगा दिवशी करू। त्याचबरोबर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे धार्मिक तेढ निर्माण करणारे मेसेजेस व्हॉट्सअपच्या माध्यमातून वगैरे कोणी पसरू नका। आपल्या खानापूरला शांततेची परंपरा आहे आणि हा सण आपल्या म्हणजे तुमचे आता वयस्कर मंडळी बसले, तुमच्या आजोबांच्या आजोबा सुद्धा हे सण साजरा करत आले, त्यामुळे पारंपरिक सण आहे। ते काय काल चालू केलेला नाही किंवा आम्ही चालू करतो तुम्ही चालू करतो, हा नाही, खूप वर्षापासून पूर्वीपासून चालू असलेला सण आहे। त्यामुळं त्याला एक परंपरा आहे, त्यामुळं सर्वांना त्यामध्ये सहभागी होऊन, सर्व जाती धर्माचे लोक सहभागी होऊन त्या सणाचा आनंद घेऊ, एवढं मी सांगतो आणि माझं प्रस्तावित संपतो। नमस्कार। सालाबाद प्रमाणे यावर्षीही मोहरम सण साजरा होत आहे। त्याकरिता आपल्या खानापूर आउटपोस्टाचे सर्व सुजान, सर्वधर्मीय, पंथीय, प्रतिष्ठित, राजकीय आणि शांतता कमिटीचे सदस्य अशा सर्वांची आज आपण या ठिकाणी मीटिंग आयोजित केली। त्या मीटिंग करता मोहरम सणा दिवशी जी साजरा होणारे जे काय कार्यक्रम आहेत त्याच्यावर आणि इतर अडीअडचणींवर उहापोह झालेला आहे। त्यानुसार 1 तारखेला उद्या पंजांची स्थापना होत आहे आणि मोहरम सणाला सुरुवात होते। 5 तारखेला कत्तलची रात्र साजरी होणार आहे। 6 तारखेला सोंगे आणि नाटकांचे कार्यक्रम आहेत आणि 7 तारखेला ताबूत विसर्जन आणि कुस्त्यांचा कार्यक्रम आहे। तर या ठिकाणी आपल्या माध्यमातून मला सर्वांना सांगणं उचित वाटतंय, सर्वांना आवाहन करतोय आम्ही की हा सण साजरा करताना कुठल्याही प्रकारे जातीय तेढ निर्माण होणार नाही याची सर्वांनी दखल घ्यायची आहे। पोलीस दलाच्या वतीनं योग्य तो बंदोबस्ताचं आम्ही नियोजन केलेलं आहे।
यामध्ये कुठल्याही प्रकारे अनुचित पोस्टरबाजी, अनुचित कुठलाही मेसेज संदेश व्हॉट्सअपवर सोशल मीडियावर व्हायरल होणार नाही याची सर्वांनी दक्षता घ्यायची आहे. आम्ही आमच्या पोलीस दलाच्या वतीनं खानापूर आउटपोस्टला PSI येळेकर आणि त्यांची टीम पूर्णपणे दक्ष आहे. सकाळचं गुड मॉर्निंग गस्त करतायत ते, त्यावेळेलाही त्यांना आम्ही योग्य त्या सूचना दिलेल्या आहेत. आणि हा सण पूर्णपणे शांततेत आणि चांगल्या वातावरणात पार पडेल याची आम्ही आपल्या सर्वांना ग्वाही देतो आणि आम्ही पूर्णपणे बंदोबस्ताचं त्याप्रमाणे नियोजन केलेलं आहे. धन्यवाद. HM राजमाता न्यूज.